चला तर मग मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं API म्हणजे काय आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया API का वापरतात. API वापरतात कारण की त्याचे खूप सारे ॲडव्हान्टेज आहेत. API डेटाबेसला सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं, रिसोर्सेस सेव्ह करतं आणि डेटाबेसमधलं कन्फ्युजनसुद्धा रिझॉल्व करतं. जसं की हा ॲप आहे आणि हा सर्व्हर असेल, जर API नसेल, जर त्यांमध्ये API नसेल तर सिक्युरिटी प्रोव्हाइड होत नाही. जसं की आता ह्या ॲपला सर्वरचा डेटा ॲक्सेस करायचा आहे, पण समजा ह्या ॲपने सर्वरचा डेटा ॲक्सेस करून चुकीचं उपयोग केला तर खूप नुकसान होतं सर्व्हरला. तसं पण अनइथिकली डेटा यूज नाही करू शकत. आणि समजा आता खूप सारे ॲप्स आहेत, जसं की हा एक ॲप आहे आणि अजून खूप सारे ॲप आहेत. त्या ॲपला सर्व्हरचा एकच डेटा ॲक्सेस करायचा आहे, पण त्यासाठी आपण वेगवेगळे डेटाबेस क्रिएट करू शकत नाही. पण जर सर्व्हरमध्ये एकच डेटा आहे तर मग API थ्रू आपण डेटा ॲक्सेस करून वेगवेगळे आपल्याला लागणारे वेगवेगळे डेटे क्रिएट लागणार आहे आणि त्याच्यामुळे रिसोर्सेस सेव्ह होतील. आणि थर्ड म्हणजे कन्फ्युजन कमी करतं. जसं की आता हा ॲपला हा ॲप आहे, अजून खूप सारे ॲप आहेत आणि त्या ॲपला सर्व्हरकडून डेटा ॲक्सेस केला, पण सर्व्हरमध्ये कन्फ्युजन होते की कुठल्या ॲपला कोणता रिस्पॉन्स सेंड करायचा आहे. त्याच्यामुळे सर्व्हरमध्ये कन्फ्युजन होऊन डेटाबेस नीट ॲक्सेस केला जाऊ शकणार नाही आणि खूप सारे एरर्स येतील. आता जर आपण या ॲपमध्ये आणि सर्व्हरमध्ये API असेल तर हा ॲप काय करेल, ॲपची रिक्वेस्ट APIकडे जाईल. मग API काय करेल, APIमध्ये काही रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात, परमिशन्स असतात आणि चेक करतात. ॲपची जी रिक्वेस्ट असते ती APIकडे जाऊन API चेक करणार की ही जी रिक्वेस्ट आहे ती करेक्ट आहे का, रेग्युलेट आहे का, तिची परमिशन आहे का. जर सगळं ठीक असेल तर मग ती सर्व्हरकडे जाते. सर्व्हरकडून मग ती इन द फॉर्म ऑफ द रिस्पॉन्स APIकडे जाते. APIकडून ॲपकडे जाते. अशा प्रकारे डेटा सिक्युरली वन हँड टू अनदर हँड सेंड होऊ शकतो. त्याच्यानंतर त्याच्यामुळे रिसोर्सेस सेव्ह होतात आणि कन्फ्युजन अजिबात होत नाही. त्याच्यामुळे API हे वापरणे करंट डेजमध्ये खूप आवडीचं समजलं जातं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब